प्रेस ब्रिफिंगाक आमच्या आयले. आज प्रेस ब्रिफिंगाचो मुद्दो आमच्या ऑर्गनायझेशनाचोच आसा, जो आमचो नॅशनल प्रेसिडेंट मल्लिकार्जुन खरगेजी फाल्यां गोंयांत येतात आनी ताजी विजिटाची तयारी आज गोंयभर काँग्रेस पार्टीचे सगळी जी आमची युनिट्स आसा ती कम्प्लिटली एंगेज आहा ती तयारी करपाक. आनी सगळ्यांत ही विजीट जी ऑल इंडिया काँग्रेस कमिटी प्रेसिडेंट मल्लिकार्जुन खरगेची चड इम्पॉर्टंट जाता, कित्याक ही ताची फर्स्ट मिडन विजीट टू गोवा एज द प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. आनी ही ताची फर्स्ट विजीट आसलेल्या कारणान आमचे काँग्रेस पार्टीचे सगळे पदाधिकारी, सगळे कार्यकर्ते, तशेंच जे पक्षाचे वर्कर्स आसा ते मोठ्या उमेदीन आज सगळ्याक हे मिटिंगेची तयारीन लागले फ्रॉम नॉर्थ गोवा टू साऊथ गोवा. ही जी मिटींग आसा ती बेसिकली आमची ब्लॉक DLAs जे आसा आनी बूथ लेवलची संघटना आसा तांची जे कार्यकर्ते पार्टीचे आसा तांची मिटींग आसा. आनी फाल्यां इवनिंग 3:30 काँग्रेस प्रेसिडेंट दाबोली एअरपोर्टाचेर लँड जातले. थंयच्यान ते वेन्यू जो आसा किंतादेव वालादारीस वेर्णा थंय प्रोसीड करतले मिटींग वेन्यू. आनी मागीर ती मिटींग स्टार्ट जातली आनी ते ऑर्गनायझेशनाची ज्यो सूचना दिवपाच्यो आसा कार्यकर्त्यांक पार्टीच्या, कित्याक आमकां सगळ्यांक खबर आसा हे नाजले 5-6 म्हयन्यांनी इलेक्शन्स जावपाचे आसा, जाल्यार ताजी तो आमकां ऑर्गनायझेशनाची बाबतींत सूचना दितलो. आनी वी आर लुकींग फॉरवर्ड फॉर हीज गायडन्स एंड हीज strong commitment that he has always shown to the party. Through that, we are very sure that he will inspire the cadre, party cadre, and the party workers at the booth level, block level. आणि नेक्स्ट डे जी आसा 18 तारखेक तेन्ना पार्लमेंटरी अफेर्स कमिटीची मिटींग आसतली आनी AICC प्रेसिडेंट खरगेजी विल बी गायडिंग द PAC ऑफ गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी. त्याच बरोबर ते काही NGO मेळटले गोंयचे बद्दल जी कितें सजेशन्स तांची आसा, कित्याक आज गोंयांत आमी पळयता की वेगवेगळे विशय आसा आनी NGO गोंयचे बरें काम करता, एक्टिविस्ट आसा, NGOज आसा. सो थोडे NGOज आनी एक्टिविस्टांनी टायम मागला त्या प्रमाणे ते ऑर्गनायज केल्ले आसा, तांकां मेळून ते मार्गदर्शन करता. कितले दिसांची विजीट 2 दिसांची. फाल्यां इवनिंग ते येता आनी परवा मागीर ती PAC आनी NGOची मिटींग एड्रेस करतले आनी ती म्हणटा सावथाकूच जाता. हय, सावथाकूच. इट वील बी अ क्लोज डोर मिटींग, दॅट वील नॉट बी अ ओपन मिटींग. प्रदेश काँग्रेस कमिटी मिटींग आसतली ना, प्रदेश काँग्रेस कमिटी म्हणजे फाल्यां जी मिटींग आसा जे ते मार्गदर्शन करतले थंय एंटायर प्रदेश काँग्रेस कमिटी आसतली. आमचे 4 डिस्ट्रिक्ट आसतल्यो, नॉर्थ गोवा, मादेई डिस्ट्रिक्ट, कुशावती डिस्ट्रिक्ट आनी साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट. हांव आतां 4 ऑर्गनायझेशनल डिस्ट्रिक्ट म्हणून क्लेरिफाय करता, नाजाल्यार कितें आसता बागका पतंगड करपाची मोह ऑपोजिशनाक आसा, तुमकां खबर आहा ते म्हणटले आमकां जिओग्राफी खबर ना, डिस्ट्रिक्ट खबर ना. डिस्ट्रिक्ट जरी एडमिनिस्ट्रेटिव्ह सरकारी पर्पजा खातीर 3 केल्ल्यो आसा. आमी आमच्या ऑर्गनायझेशनल पर्पजा खातीर जे 40 मतदारसंघ आसा ते डिवायड केल्या आनी 4 ऑर्गनायझेशनल डिस्ट्रिक्ट केल्या, ज्यो तुमकांय खबर आसा वेळोवेळी आमी हे गजाली तुमच्या मुखार दवरल्या. जे आमचे संघटन सृजन अभियान जाल्ले आनी ऑब्झर्वर जाल्ले AICCचे ते गोंयभर भोंवल्या आनी ताजे मागीर ह्यो डिस्ट्रिक्ट कॉन्स्टिट्यूट जाल्या. आफ्टर दॅट एक्सरसायज जाल्यार त्यो 4 डिस्ट्रिक्ट सगळे ब्लॉक प्रेसिडेंट आनी त्यो ब्लॉक लेवल आमचे जे लिडर्स आसतले पार्टीचे ते आसतले आनी DLAs आनी बूथ लेवल जे आमचे कार्यकर्ते पार्टीचे आसतले ते सगळ्यांनी मिटिंगेक हजर आसतले. प्रेस इंटरॅक्शन अजून पर्यंत तरी फाल्यांच्या मिटिंगेक कांय शेड्यूल ना, बट प्रेस कवरेज डेफिनेटली आमी अलाव केल्या फॉर दॅट मिटींग. ऑलरेडी आमचे मिडिया डिपार्टमेंटान तुमकां कन्वे केला जे पासीस तुमचे कॅरी करपाक आनी कितें जो लॉजिस्टिक्स कितें अरेंजमेंट जर करपाक जाय जाल्यार. बट प्रेस इंटरॅक्शन अशें अजून पर्यंत 1 to 1 कांय शेड्यूल केल्लें ना. कित्याक आसोच तें जायत कितें डेव्हलपमेंट इवॉल्व जाल्यार वी वील इमिजिएटली इन्फॉर्म यू. न्यू काँग्रेस ऑफिसाच्या संदर्भात कितें उलोवप जातलें? न्यू काँग्रेस ऑफिस पळय, न्यू काँग्रेस ऑफिसाच्या संदर्भात जे उलोवप जातलें म्हणटा दोज आर इंटरनल ऑर्गनायझेशनल अँड पार्टी मॅटर्स दॅट कॅनॉट बी टोल्ड अँड डिस्कस्ड इन द प्रेस कॉन्फरन्स. हांव तुमकां संघटनेचें सांगता, ते संघटनेक तो मार्गदर्शन करतलो, कित्याक मल्लिकार्जुन खरगेजी देशाचे अशें नेतृत्व जे खरेंच ग्रासरूट लेवला वयल्यान पार्टीचे सामकें लॉयलिटी, सिन्सियरिटी, ही इज सीन एज अ आयडल ऑल ओवर द कंट्री.
फॉर ऑल द काँग्रेसमॅन. सो ताजें मार्गदर्शन मेळप हें म्हाका दिसता आमचे सगळ्यांचें भाग्य आनी हाजो लाभ फाल्यां सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते घेतले. कारापूर आंदोलन कडेन पावले. म्हाका दिसता राष्ट्रीय अध्यक्षान कारापूर आंदोलना कडेन व्हरपाचे हे हाचे परस तुम्ही पळोवपाक जाय की फाटले फावट जे कारापूर आंदोलन चालू आसलें काँग्रेसची एंटायर लिडरशीप तांकां सपोर्ट केला. म्हणजे लिडर ऑफ ऑपोजिशना पासून प्रेसिडेंट हांव इनफॅक्ट आनी आमचो मेंबर ऑफ पार्लमेंट सावथ गोवा कॅप्टन मिरियातो आमी दोगूय जाण दिल्ली वचून सुद्दां तांकां तांचे जे धरणां आसले तांच्यांनी टोकन प्रोटेस्ट केल्ले एक दिसाचो तातूंत पार्टिसिपेट जावन तांकां सपोर्ट केला. सो नॅशनल प्रेसिडेंटाक थंय व्हरतले काय हो इज अ व्हेरी हे कित्याक तो मुद्दो आमचो इट इज व्हेरी क्लोज टू आवर हार्ट. वी हॅव बीन consistently advocating that such projects which are opposed by the villagers, which are opposed by the Goan should be scrapped. आणि कारापूरच्या लोकांना आम्ही सदांच सपोर्ट केला. तातूंत देर इज नो वी डोंट हॅव टू मेक एनी अदर एक्सप्लेनेशन एंड क्लॅरिफिकेशन ऑन दॅट बेसिस. पूण जर तांकां व्हर जाल्यार तुमकां दिसना तो नॅशनल लेवलार हायलायट तो जातलो इशू म्हणून? तो कारापूरचो इशू ऑलरेडी नॅशनल लेवलाचेर पावला. तो नॅशनल लेवलाचेर हायलायट करपाक राष्ट्रीय अध्यक्षाक थंय व्हरपाची गरज ना. राष्ट्रीय अध्यक्षाची आमची मिटिंगेचो ब्रीफ आसा. फाल्यां जे एनजीओज तांकां मेळपाचे आसा तातूंत जे ते एनजीओ आसा जे एनजीओ कारापूरचो विशय घेवन सातत्यान लढत आसा तोच ताचो हेतू आसा की जे एनजीओज आज वेगवेगळ्या विशया वयल्यान आवाज उठयतात आनी तांचो आवाज हे सरकार दामपाचो प्रयत्न करता. तांचो आवाज खंय काँग्रेसचे राष्ट्रीय स्तराचेर पावचो म्हणून ती परवाची जी मिटींग ऑर्गनायज केली तुमकां हांवें ऑलरेडी सांगल्या तो ताचो हेतू जावन पोटेन्शियल अलायन्स पार्टनर्स तेंच्या वांगडा कितें जातलें म्हणटी पोटेन्शियल अलायन्स पार्टनर्स ऑलरेडी अलायन्साचो सब्जेक्ट थंय डिस्कस करपाचो फाल्यांची ती बीएलए आनी बूथ लेवलाची मिटींग म्हणजे लिडर तांकां मेळटले कितें इन्वायट बीन धाडला ऑलरेडी एआयसीसी हॅज अपॉइंटेड committee to look into the alliance and you know what are the members. I mean already the committee out केला. Already the process is ongoing. Some communication have gone on that basis. ना हांगासरल्यान वचून दिल्ली खूब जाण मेळटा तुमचे अलायन्स मेंबर. सो जेन्ना ते गोंयांत येतले तेन्ना मेळप बीन जातलें कितें अशें कोण मेंबर आसा तुमचे थोडे ते अलायन्स कोण तांकां विचारले तो तांचो प्रश्न हांव कसो विचार आन्सर घेवंक शकता. ओके. आणि सुनील बाब आमी पळयता एक काल 15 ऑगस्टाक मागीर एक व्हिडिओ व्हायरल जाला. ट्रोल जाता काँग्रेस हाऊस जे आसा थंय वंदे मातरम लायले म्हणून एक व्हिडिओ आमी पळयता व्हायरल जाता की अनकम्फर्टेबल जाले अशें बीन म्हणून एक व्हिडिओ जाता. ताचेर कितें उलयतले तुमी? तुका ट्रोलाचेर हांवें उत्तर दिवपाची गरज आसा. आज हांव आतां तुवें आतां प्रश्न विचारला म्हणून एक्चुअली प्रेस कॉन्फरन्स आमची स्पेसिफीक आसली टू ब्रीफ ऑन टुमोरोज मिटींग ऑफ अवर ऑल इंडिया काँग्रेस कमिटी प्रेसिडेंट. पण तुवें आतां तो मुद्दो काडलो म्हणटकूच आतां म्हाका डिटेलान ते गजालीचेर आतां उलोवचें पडटलें. इतिहास जो आसा पळय आज पळय तुमी आमी कितले जाण आसा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 बरोबर 20 जाण आसा मरे. आयची जी प्रेस कॉन्फरन्स हांव आनी तुलियो बसला आनी तुमी 20 जाण पत्रकार आसा. 2 दिसांनी जर आयचो विशय डिस्कस जालो जाल्यार तो इतिहास जातलो बरोबर. आता इतिहास कितें आसतलो की सुनील गावटणकर आनी तुलियो प्रेस कॉन्फरन्स एड्रेस केली आनी 20 पत्रकार थंय 19 पत्रकार आनी एक आमचो जो लायव्ह करता पार्टीचो तो भितर प्रेझेंट आसलो बरोबर. रायट ऑर रॉंग ना तुमी आन्सर दिया न्ही. दिस इज आय एम टेलिंग यू समथींग व्हेरी सिरियस. एम आय करेक्ट? फाल्यां जर कोणें सांगलें की थंय रिपब्लीक टीव्हीचो और आनी कोण 25 लोक आसले म्हणून जाल्यार दॅट विल नॉट बी हिस्ट्री. दॅट विल बी प्रोपगंडा. कळ्ळें? हिस्ट्री म्हणटा विथ गोज ऑन फॅक्ट्स. हिस्ट्री कॅनॉट बी चेंज. हिस्ट्री कॅनॉट बी इरेज. इतिहास म्हणटा तो चेंजूय करूंक मेळना. इतिहास मिटोवपूय मेळना. इतिहास जें घडलां तशाक तशें आसता. प्रोपोगंडा आपल्याक जाय तो करपाक मेळटा. त्या हिशोबान काल जेन्ना तुवें आज टॉपीक काडलो की वंदे मातरमाच्या हाजेर ट्रोलिंग चालू आसा काँग्रेसीन. आज बीजेपी ट्रोल करपा शिवाय आनी कांयच करूंक शकना. काल हांव मुख्यमंत्र्याचो हे पळयतालो. मुख्यमंत्री ट्रोलूच जाला थंय. डॉक्टर प्रमोद सावंताचो काल एक बायट पळयतालो मिडियाक. तो क्रिटिसायज करता की वंदे भारताक काँग्रेसच्या लिडरांक रिस्पेक्ट दिवपाक जायनाका म्हणून. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीन एज फार एज थंय कितें कन्वर्सेशन चालू आसलें ताचेर ऑलरेडी क्लॅरिफिकेशन दिलें. हें तुमी पळयलां आसतलें. एज फार एज वंदे मातरम इज कन्सर्न हांव सांगूंक सोदतां हो हिस्ट्री आहा. हें प्रोपोगंडा न्ही. हें तुमी सारकें चॅक करा.
आणि हे गव्हर्नमेंट रिकॉर्डान आसा, PIBचे रिकॉर्डान आसा, गव्हर्नमेंट रिकॉर्ड की रवींद्रनाथ टागोर 1896 म्हणजे 1896 काँग्रेस सेशनान फर्स्ट टाइम रवींद्रनाथ टागोरान वंदे मातरम हे गीत गायले. कळ्ळें? मागीर 1905 म्हणजे 1905 ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सेशन असले वाराणसी. त्या सेशनान वंदे मातरम हे गीत सगळे ऑल इंडिया लेवलाचे ओकेजनाचेर कंपल्सरीली फर्स्ट गावचे म्हणजे हे रेझोल्युशन एडॉप्ट जालें. आणि काँग्रेसीचे प्रत्येक कार्यक्रम असता तातूंत वंदे मातरम गीत हे म्हणूनच काँग्रेसचो कार्यक्रम सुरू जाता. आमचे काँग्रेस ऑफिसांनी जर केन्ना कितें आसत कार्यक्रम जाल्यार वंदे मातरमानूच सुरू जाता. हांवें सुद्दां काल मांद्र्या आमी फ्लॅग होस्टिंग केल्ले, आमी डिवायड केल्ले, थंय सुद्दां आमी वंदे मातरमानूच हो कार्यक्रम चालू जाल्लो. आनी जो तुमी व्हिडिओ पळयला तो वंदे मातरमानूच सुरू जाल्लो. जाल्यार काँग्रेस पार्टी जर आपले कार्यक्रमूच वंदे मातरम हे गितान सुरू करता आणि जर हे वंदे मातरम गीतूच जर काँग्रेस सेशनात एडॉप्ट जाल्ले जाल्यार वंदे मातरम काँग्रेस ऑपोज करपाची डिसरिस्पेक्ट करपाचो प्रश्न खंय येता? हो प्रोपोगंडा जालो म्हळ्यार खोटें कितें तरी भितर घालप. आतां हो प्रोपोगंडा कित्याक बीजेपीक करचो पडटा? कित्याक देशाची जर हिस्ट्री पयली फाटल्यान वचून जाल्यार आमकां फ्रिडम कोणा कडल्यान मेळयलें? फ्रिडम कोणा कडल्यान मेळयलें? ब्रिटिशा कडल्यान मेळयलें न्ही 1947. जाल्यार इंडियन फ्रिडम स्ट्रगल वॉज स्पियरहेडेड बाय इंडियन नॅशनल काँग्रेस. बरोबर? हे फ्रिडम स्ट्रगलान बीजेपी आणि RSSचो वांटो आसलो झिरो. कसलोच तांचो वांटो भितर नासलो. तुमकां हांव सांगता, जेन्ना 26 नोव्हेंबर 1949 कॉन्स्टिट्यूशन देशाचें संविधान जो प्रत्येक मनशाक समान न्याय आणि समान हक्क दिता, हो कॉन्स्टिट्यूशन जेन्ना एडॉप्ट केलें 1949 ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीन, जाल्यार 30 नोव्हेंबर 1949 ऑर्गनायझर म्हणून एक हे आसा, मुखपत्र आसा RSSचे. ते ऑर्गनायझरान 1949 5 दिसांनी कॉन्स्टिट्यूशन अपोज केलें. दिस इज द हिस्ट्री, यू कॅन गो अँड चेक दिस. ताजे फुडें वचून सांगता, बीजेपी आणि RSS हॅज कंटिन्युअसली ऑपोज द प्रिएम्बल जे आसा तातूंत सेक्युलर आणि सोशलिस्ट ही उतरां काडून उडोवची म्हणून. सेक्युलर आणि सोशलिस्ट what is सेक्युलरिझम, what is सोशलिझम, हे दोन जे मुद्दे आसा हेच हे देशाक उबे दवरताले. काल जी येदी व्हडली युथ आणि स्टुडंट्सांनी देशान आंदोलन केलें तातूंत तुमी कोण ना आसतले, कोण मुस्लीम, कोण हिंदू, कोण शीख, कोण आणि जैन म्हणून उबे रावनासले. रावले? कोण रावनासले. ते वी द पीपल म्हणून जेन्ना देश उठलो आणि ती युनिटी जाली तेन्ना RSS आणि बीजेपी माघार घेऊन HRD मिनिस्टराक फाटल्यान सरतो केलो. तशीच जेन्ना देशाचे स्वतंत्रता लढो चालू आसलो तेन्ना महात्मा गांधीचो संदेश कितें आसलो? अहिंसेचो संदेश आसलो. चंद्रशेखर आझाद, भगत सिंग हांचे बलिदान असलें. पंडित जवाहरलाल नेहरू हाची लिडरशीप आसली. सुभाषचंद्र बोसाचे शौर्य असलें. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल हांचे सारखे व्हडले लिडरांनी हो देश वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, भाशेचे, प्रांताचे लोकांक एकठांय केलो आणि ब्रिटीश राजाचे विरोधात उबो केलो. हे फ्रिडम स्ट्रगलान बीजेपीचो आणि RSSचो कोणूच नासलो. सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट 1913 जो जालो ताका RSSन अपोज केले. ही हिस्ट्री चेक करा. सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट वॉज अगेन्स्ट द ब्रिटिश. क्विट इंडिया मुवमेंट 1942 जालो ताका RSSन अपोज केलो. दिस इज अ हिस्ट्री. सारखे मेन्शन करा, सारख्या सकट. ब्रिटीश इंटेलिजन्साच्यो ज्यो डॉकेट्स आसा ज्यो मागीर सबसिक्वेंटली रिलीज जाल्यो तातूंत RSSचें डिस्क्रिप्शन दिल्लें नॉन पॉलिटिकल कल्चरल डीड नॉट एंगेज एंटी ब्रिटीश एक्टिविटीज म्हणून. आनी कितें जाय तुमकां? RSS वॉज नॉट एंटी ब्रिटीश. द होल कंट्री वॉज फायटींग ब्रिटीश. आमकां स्वातंत्र्य मेळ्ळें ब्रिटिशा कडल्यान आणि RSS हॅज नो रोल टू प्ले. सो अशा कारणां खातीर तांकां आज आपली फॅब्रिकेटेड हिस्ट्री तयार करता, विच इज अ प्रोपोगंडा. इट कॅनॉट बी कॉल्ड एज हिस्ट्री बिकॉज दॅट नेवर हॅपन्ड. ताचे फाटभुंयेचेर जेन्ना ट्रायकलर इंडियेचो तिरंगा जेन्ना एडॉप्ट जालो नॅशनल फ्लॅग
असो तिरंगो जाचे अंडर देशाचो फ्रीडम मुवमेंट चालू जालो आणि शेकड्यांनी फ्रीडम फायटरांनी आपलो प्राणाचो त्याग दिलो, सुप्रीम सॅक्रिफायस केलो, आपले फॅमिली सॅक्रिफायस केल्यो, आपले सुख सुविधा सॅक्रिफायस केल्यो, आपले जिवाची आहुती दिली. हे तिरंग्याक हे आरएसएसान अपोज केले. फ्रॉम 1950 to 2002 RSS opposed and did not hoist Indian tricolor. देशाचो तिरंगो 1950 ते 2002 पर्यंत आरएसएसान आपले हेडक्वार्टर्साचेर फैलोवंक ना, कित्याक दे वर ऑपोजिंग इंडियन ट्रायकलर. इज दिस नॉट एंटी नॅशनल? 2000 वर्सां दोन युवक आरएसएस हेडक्वार्टर्सान घुसले आणि वयर तांच्यानी तिरंगो फैलयलो, जसो फ्रीडम फायटरांनी 1947 पयलीं 1947 पयलीं ब्रिटिशांचे हेडक्वार्टर्साचेर वचून फ्रीडम फायटरांचे झेंडो लायताले, तशे 2000 साली दोन युवकांनी फ्लॅग लायलो, तांचेर केसी घाल्यो आरएसएसान. आणि 2002 जेन्ना ऑर्डर आयली थंयच्यान मागीर तांकां इंडियेचो ट्रायकलर वयर कंपल्सरीली लावपाक तांच्यांनी सुरवात केली. हाजे पयलीं पासून 52 वर्सां देश स्वतंत्र जात पासून हांच्यांनी देशाचो ट्रायकलर अपोज केलो. आज जरी कितलेय वंदे मातरम तांच्यांनी गायले आरएसएसान आनी बीजेपीन, जाल्यार तांचो जो इतिहास आसा ऑफ बिईंग एंटी नॅशनल, ऑफ बिईंग एंटी भारत, एंटी इंडिया आनी बिईंग इन कोल्युजन विथ द ब्रिटिशर्स, हो वायपआउट जावपाचो ना. प्रमोद सावंतान सांगुनी ब्रिटिशां कडल्यान पेन्शन कोण घेतालो? विचारा प्रमोद सावंताक, कोण ब्रिटिशां कडल्यान पेन्शन घेतालो? ताजे फुडें ट्रायकलराचो जर विशय गोंयचो जर धरलो जाल्यार गोंयचे एका तांचे बीजेपीचे टॉप लिडरान परतो फ्लॅग धरलो तो तुमकां याद आसा न्ही? काय विसरल्या तुमी? तेन्ना देश प्रेमाची भावना दुखोवना प्रमोद सावंताची, हांवें तरी आवाज आयकूंक नासलो ताचो तेन्ना. काल आसामाचे बीजेपी प्रेसिडेंटाचेर एफआयआर जाले परतो फ्लॅग होस्ट केलो म्हणून. हे लोकल लिडर सांगता. नरेंद्र मोदी राष्ट्रगीत चालू असताना मॉस्को चलत गेलो. व्हिडिओ पयला काय पळोवना तुमी सगळ्यांनी? असा युट्यूबाचेर यंग जनरेशन शुड गो टू युट्यूब एंड चेक. ही नरेंद्र मोदी फॉरेन कोण एम्बेसिडर काय कोण तरी असलो, ही हॅड टू लिटरली फॉरेन मिनिस्टर, ही हॅड टू स्टॉप हिम. ताका सुद्धा खबर आसा की देशाचे राष्ट्रगीत चालू असताना सावधानान उभे रावंक जाय. देवर गिविंग रिस्पेक्ट ओवर नॅशनल एंथम प्रायम मिनिस्टर चलत रावलो, कित्याक तो टुराक गेल्लो भोंवपाक, ताका खबरूच ना, बांदूच ना. नरेंद्र मोदीचो फोटो आसा ना, ते राष्ट्रप्रेमाचेर जे बीजेपी उलयता जाल्यार तांकां हिस्ट्री आनी जिओग्राफी दोनूय दाखोवची पडटली. हे पळय, हो कोण इंडियेचो फ्लॅगान तोंड पुसतालो तो कोण? ह्यो गाडे प्रमोद सावंत हाका वळखता काय वळखना? वळखीचो हो प्रायम मिनिस्टर इंडियेचो. हे काही वर्सां फाटले, हे कालचे. हे पळय, हो कोण? हाणें पॉकेट स्क्वेअर लायला, हाका वळखता? हो प्रायम मिनिस्टर. ग्रीन, व्हायट आनी ऑरेंज ही आमची ऑर्डर फ्लॅगाची. आमच्या फ्लॅगाची ऑर्डर कित्याक? ही ऑर्डर फ्लॅगाची. हो आमचो पार्टीचो लोगो, पण होच देशाचो तिरंग्याचो लोगो. ताणें आयर्लंडाचो आयरिश फ्लॅगाचो ऑर्डर लायले, तरी बरें इटलीची लावना म्हणून फ्लॅग. ना तुमकां सांगता कित्याक बीजेपीचे जे ढोंग आसता देश प्रेमाचे, पाडो वाचून गेल्यार खूब जातलो. 70 वर्सां आमचे जाणट्यांनी आमकां सत्ते भायर दवरलेले कित्याक? हे ब्रिटिशां बरोबर आसले म्हणून. लोकांनी तेन्ना बलिदान, लोकांनी त्रास सोंसल्या, हांचो खंयच वांटो नासलो. आज जे सरदार वल्लभभाई पटेलाक बीजेपी आनी आरएसएस आपलो लिडर म्हणून प्रोजेक्ट करता, ताणें 4 फेब्रुवारी 1948 म्हळ्यार 4 फेब्रुवारी 1948 आरएसएस बॅन केल्लें, बिंग अ कम्युनल आनी एंटी इंडिया ऑर्गनायझेशन म्हणून. इज इट करेक्ट? दिस इज अ हिस्ट्री, दिस इज अ रिकॉर्ड, ऑफिशियल रिकॉर्ड, चेक कर. सरदार वल्लभभाई पटेलान बॅन केले. सरदार वल्लभभाई पटेल कुड हॅव नेवर टेकन अ रॉंग डिसिजन. ही इज नोन एज अ मोस्ट पेट्रियोटिक लिडर इंडिया हॅज एव्हर हेड. ताणें आरएसएस कित्याक बॅन करचें पडलें? प्रमोद सावंतान सांगूनी मरे, हाजेर उत्तर दी. अंधभक्तांक देशभक्त जावपाचे कितलोय जरी प्रयत्न केलो जाल्यार ते उगडे पडटात, कित्याक एव्हरीथिंग यू कॅनॉट फूल ऑल द पीपल ऑल द टायम. जाल्यार आज ताणें सांगपाक जाय की बाबा आरएसएसा कडल्यान, आरएसएसाचो कोण बीजेपी कडल्यान, हाजे कडल्यान, ब्रिटिशां कडल्यान पेन्शन घेतालो, कोण इनवॉल्ड आसले. आज कित्याक हे सगळें नाटक ढोंग करता? देशभक्ती, देशप्रेम.
आता लोकल विशयाचेर येता ताजे आनी देशप्रेम तुमकां दाखयला 2 दीस पयर देशाचो जो आमचो इतिहास आसा जो फ्रीडम स्ट्रगल तो गोयचे फ्रीडम स्ट्रगल सायडीक काडून केन्ना वचचो ना. इट विल ऑलवेज गो हँड इन हँड. जाल्यार गोंयचे आमचे फ्रीडमाचे गोंयचे लिबरेशनाचे जे एक हे आसा सिंबॉलिक प्लेस आसा ज्या जाग्यार कितलेशेच फ्रीडम फायटरांनी त्रास टॉर्चर पोर्तुगीजां कडल्यान भोगलो आग्वाद जेल पयर थंय कितें चल्लेलें तुमी पयला काय पळोवना सगळ्यांनी कितें चल्लेलें थंय सोऱ्याच्यो पार्ट्यो चल्लेल्यो थंय करा तुमी पार्ट्यो सोऱ्याच्यो करा घरान करा ऑफिसान करा बीजेपीच्या आग्वाद जेली तो स्मारक मरे गोंयच्या लिबरेशनाचो इतले भिकेक पडल्या बीजेपी मानसीक भिकारी जाले ते. इट इज द मेंटल बँक्रप्सी ऑफ द बीजेपी दॅट फॉर मनी अँड पॉवर दे विल सेल एनिथिंग अँड एव्हरीथिंग. आणि मुखवटो कसलो देशप्रेम. कितें जालो देशप्रेम. आज प्रत्येक देशाच्या नागरिकान एव्हरी स्टुडंट एव्हरी युथ शुड आस्क दिस क्वेश्चन व्हॉट डज फ्रीडम एक्चुअली मीन. कित्याक हे फ्रीडमा खातीर कितलेशेच फ्रीडम फायटरांनी आपली जिवाची आहुती दिली जावं देशभर जावं गोंयांत. फ्रीडम म्हणजे फक्त आपल्या घराचेर तिरंगो फ्लॅग लावप इतल्या पुरतो मर्यादीत उरला काय म्हणून आनी ते फोटो काडून फेसबुकाचेर घालप आमी घालता पण तितल्या पुरतो मर्यादीत उरला काय प्रत्येक नागरिकान प्रश्न विचारलो. फ्रीडम म्हणजे कितें. फ्रीडम म्हणल्यार मिडियाक सरकार जे सत्तेर आसा तांकां निर्भीडपणे प्रश्न विचारपाक आसलेले फ्रीडम. फ्रीडम म्हणल्यार अन्यायाचे विरुद्ध आवाज काडपाची ताक आसप म्हणल्यार फ्रीडम. फ्रीडम म्हणल्यार जे सरकार सत्तेर आसा तांकां प्रश्न विचारप हाची शक्ती दवरप म्हणजे फ्रीडम. फ्रीडम म्हणल्यार कायद्याच्या फुडल्यान जो देशान कायदो आहा सगळ्यांक समानता आसप. तो पयशेकार गरीब खंयचे जातीचो खंयचे धर्माचो खंयचे प्रांताचो खंयचे भाशेचो आसप हें फ्रीडम. हें आमकां दिता कोण. हें दिता आमकां कॉन्स्टिट्यूशन संविधान. संविधान हो कायद्याचें पुस्तक न्हय. ही गॅरंटी प्रत्येक नागरिकाक जी सांगता की हे देशान तूं खंयचे जातीचो जावं धर्माचो जावं भाशेचो जावं प्रांताचो जावं तुका एक कायदो आसतलो तुका एक न्याय आसतलो आनी तुका समान हक्क आसतलो आनी तुका इक्वल आसतलो सगळ्या फुडल्यान. पयशेकाराक सेपरेट दुसऱ्याक सेपरेट पॉवरफुल सेपरेट हे न्हय. हे कॉन्स्टिट्यूशनाक हे बीजेपी विरोध करताले खरें आरएसएस आनी अजून करता. आतां इनडायरेक्टली डायल्यूट करता. कित्याक इतले वर्सां डिजिटल एज नासली. 70 वर्सां जे लोकांनी जाणट्यांनी आमच्या ब्रिटिशां बरोबर आरएसएस आसले ते पयले म्हणून तांकां सत्तेच्या भायर दवरलेले. आज डिजिटल एजान चड वर्सां लागून ना थोडीच टायम लागलो कळपाक हे कितले एंटी नॅशनल पळय ते. म्हणून आमकां काँग्रेसचे लिडर जे फ्रीडम स्ट्रगलांत कार्यरत आसले ते आपले लिडर कशे प्रोटेक्ट करचे पडटा. वंदे मातरमा सारखे गीत जे काँग्रेसीच्या सेशनाकूच एडॉप्ट जाल्ले गायल्लें तें गीत ता वयल्यान तांकां आज राजकारण करचें पडटा. आनी आज गोंयचो विशय स्पेसिफीक पॉइंटेड डॉक्टर प्रमोद सावंताक जो सांगपाक सोदता ताजे जर नॅशनलिझम आनी पेट्रियोटिझम जर इतलें दुखलें ते हातून जाल्यार थंय जो विशय जालो तो आमच्या पार्टीन क्लियर केला की खरगेची चेर हाडून सांगपाक तिणें जो जेस्चर केल्लो ताजो हांच्यांनी जो प्रोपोगंडा केला. काल 15 ऑगस्ट जालो पयर 14 ऑगस्ट. पयरच्या कितल्योश्योच तरेच्यो पार्टी आनी नांव कितें गोंयांत फ्रीडम पार्टी म्हणून दाखयता तुमकां त्यो दाखयता तुमकां फोटो दाखयता कोणाच्या जमनीचेर गेलो त्यो सांगता आनी ऑथॉरिटीजांक सांगता येवनी विचारपाक ही पळया कोण फ्रीडम ब्लास्ट 2026 ते कितें बरयलां ते रशियन काय कितें कळना वाचपाक कितें राहिली. एक खंय जाल्ली ही जाल्ली डिटेल सांगता मांद्र्यां मतदारसंघांत रेव पार्टी पॅराडायज इंडिपेंडन्स डे एडिशन बीच पार्टी ह्यो कसल्यो पार्ट्यो. हे बीजेपीचे आनी आरएसएस लोक हांगा हें करपाक वता देशभक्ती सेलिब्रेट करपाक वता कसल्यो पार्ट्यो. पॅराडायज फ्रिक्स एंटोनिमस वाचूंकूय कळना आमकां सारकें. आनीक 3 day गव्हर्नमेंट टू नो अबाउट इंडिपेंडन्स डे विकेंड. आनी पयर मेजर मिडियान सगळें दाखयला गोंयांत सुळसुळाट ड्रगाचो कसो चल्ला तो. जाल्यार देशभक्तीच्यो काणयो सांगपी बीजेपी आरएसएस आनी डॉक्टर प्रमोद सावंताक हांव विचारता ज्यो फ्रीडम यू
आनी कसल्यो पॅराडायज पार्ट्यो म्हणजे रेव पार्ट्यो आज चल्ल्या सर्रास बिचाचेर, जाका इंडियेच्या फ्लॅगाचो लोगो वापरतात, ताका इंडिपेंडन्साचें नांव दितात. हातून तुजी देशप्रेम दुखवना भावना. आणि व्हॉट इज दीस रेव पार्टी? दे आर अट्रॅक्टिंग अँड टार्गेटिंग द यंग जनरेशन. ते आमचे गोंयचे यंग जनरेशन जावं किंवा टुरिस्ट जावं दुसरे देशांत दुसरे राज्यांच्यान गोंयांत येतात ते यंगस्टर्स. They are spoiling the future of our country. The youth and the students are the future of this nation. ते जर बळकट आणि स्ट्रॉंग असले जाल्यार देश फाल्यां सारको आसतलो. म्हाका दिसता देशभक्ती प्रमोद सावंतान ड्रग्जाचेर अटॅक करून दाखोवपाक जाय. वयर अख्खो फुल पेज पाडो आयलो ताच्या राज्यांत एज अ होम मिनिस्टर कशें ड्रग्स चलता पळय तें. जाल्यार ऑन दॅट बॅकग्राऊंड आज ताणें सांगचें की ड्रग्जाचे रेव पार्ट्यो जेन्ना 14 ऑगस्टाक आनी 15 ऑगस्टाक चलता तातून ताजो मन दुखवना काय म्हणून काय तेन्ना ताजें मन अशें विचलीत जावन खंय कजिनोन वता भितर. आमचे लोकांक उत्तर दिवचें हो आमचो प्रश्न सरळ जाला. आनी कितें क्वेश्चन जाता तुमची? तो फ्लॅगाचो एक तुम्ही सांगलो न्ही वर्टिकली आयलँडाचो तेजेर ते एक्सप्लेनेशन येता एज पर फ्लॅग कोड वर्टिकली लायता तेन्ना ग्रीन पयलीं येता मागीर व्हायट आनी मागीर ऑरेंज म्हणून वर्टिकली जेन्ना फ्लॅग हे करता म्हणून तशें बीजेपी जर मरे आपल्याक कितें करपाक जाय तूं आतां गुगल आतां मार तुका तें तरी आतां बीजेपीच्या गोंयांत लिडरान फ्लॅग परतो धरलेलो तो तो वर्टिकलूच आसलो उबो ताजेरूय आनी कितें आहा तें तूं आज सोदूंक वच तुका मेळचें ना तें. दे हॅव डिलीटेड इट ऑल दोज थिंग्स. बट ते बीजेपी इज नोन फॉर प्रोपोगंडा. ते स्ट्रेट अशेंच सत्तेर उरूंक शकना. तांच्यांनी प्रोपोगंडा करप, फॉल्स नेरेटिव्ह चलोवप, फॉल्स क्रिएटिव्ह करप, ते बंबाड करप, ताका लाखांनी कोट्यांनी रुपया भितर घालप आनी लोकांक दाखोवप तें खरें म्हणून. पण ट्रूथ ऑलवेज प्रिवेल. सत्यमेव जयते शेवटी. सीएमनी काल जाहीर केले की 6 महिन्यात 7 ते 8 हजार नोकऱ्या मिळतील. नोकऱ्या आणि बेरोजगारीचा विषय तुम्ही सारखा घेत असता त्याच्यावर काय? पण नोकरी आणि बेरोजगारीचा विषय गोव्यात जो आहे त्याच्यावर मला वाटतं आम्ही सेपरेट पत्रकार परिषद केलेली बरी. याच्यापूर्वी पण आम्ही या विषयावर डिटेलमध्ये बोललो आहे. कशाला लास्ट 14 वर्षे झाले जे आकडे जर बीजेपीने बघितले नोकऱ्याचे दिले होते ते बघितल्यावर आजपर्यंत एक 17-18 लाख तरी नोकऱ्या झाल्या असणार ऍड केलेल्या. तर त्याच्यावर आम्ही वेगळी पत्रकार परिषद घेऊया बोलूया. म्हणजे एकूच म्हणणें आसा तुझ्या प्रश्नान की सीएमान ह्या 6,000 नोकऱ्यो करपाक निमणे आता 6 महिने ह्या टर्माचे उरल्यात तेन्नाच याद जालो आणि आता निमणे 15 वर्षी ते सरकार चलयता तेन्ना तो विसरलेलो की लोकांक बेरोजगारी वाडल्या. गोवा इज वन ऑफ द हायेस्ट इन द अनएम्प्लॉयमेंट इंडेक्स ऑफ द कंट्री. But we will address this, your good question. I appreciate your question. We will address it with correct details and correct data on this. Thank you.